आज मी बनवतेय दुधी भोपळ्यापासून झटपट तयार होणारे नगेट्स। याला तुम्ही स्नॅक्स देखील म्हणू शकता। घरात छोटी मोठी पार्टी असू द्यात, पाहुणे आलेले असू द्यात किंवा मग चहासोबत खाण्याकरिता एखादा पौष्टिक पदार्थ असू द्यात, अगदी झटपटही बनतो आणि खायला तेवढाच चविष्ट। बऱ्याचशा घरांमध्ये लहान मुलेच नाही तर मोठी माणसे देखील दुधीला बघितलं की नाक मुरडतात। अशा वेळेला जर तुम्ही या पद्धतीचे कटलेट्स नगेट्स जर बनवले ना, तर तुमची लहान मुलेच कशाला मोठी माणसे देखील ओळखणार नाही की यामध्ये तुम्ही दुधी घातलाय। इतके हे चविष्ट नगेट्स तयार होतात। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करतोय। त्याकरिता मी या ठिकाणी फक्त अर्धाच दुधी वापरणार आहे, कारण मी थोड्या प्रमाणातच हे नगेट्स बनवतीये। सुरुवातीला आपल्याला हा दुधी व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे। याची साल देखील मी अजिबात काढलेली नाहीये, कारण सालीमध्ये देखील तेवढेच पौष्टिक घटक असतात। त्यामुळे दुधी घेताना त्यावर नख रोवून बघायचं। जर आपला दुधी छान असा कोवळा असेल तरच घ्यायचा आहे, पण अतिशय कोवळा दुधी देखील घ्यायचा नाही, कारण तो चवीला थोडासा कडसर असतो। दुधी आपला किसून झालाय तर एवढा किस आपला तयार झालेला आहे। लगेचच पुढील कृती करूयात। तर त्याकरिता गॅसवर एक कढई ठेवली आहे। यामध्ये टाकूयात 2 चमचे तेल। आता बऱ्याचदा ना मला या कढया तुम्ही कुठून घेतलेल्या आहेत हा प्रश्न सातत्याने विचारला जातो, कारण ही कढई आहे स्टीलची आणि स्टीलच्या कढईमध्ये माझी कोणतेच पदार्थ करपत नाही, अगदी परफेक्टरित्या तयार होतात। म्हणूनच मी नेहमीच अगारो कंपनीची ट्रायप्लायची कढई वापरत असते। याचं बूड देखील अतिशय जाड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वरपर्यंत ट्रायप्लाय कोटिंग असल्यामुळे कोणताही पदार्थ कितीही जास्त प्रमाणामध्ये शिजवला तरीही त्या पदार्थाचा रंग, चव अगदी टिकून राहते। सोबतच याला दोन्ही साइडने हँडल दिलेले असल्यामुळे हाताळणं देखील सोपं आहे। यावर एक लीडही आपल्याला फ्री मिळते। जर अशा पद्धतीची कढाई तुम्हाला मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता। एवढ्या वेळामध्ये आपलं तेल गरम झालं होतं तर लगेच अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडली गेली की लगेचच अर्धा चमचा जिरे देखील घातले। जिऱ्या मोहरीची फोडणी तुम्ही या स्नॅक्सला नक्की द्या। लगेच अद्रक आणि लसूण यांची पेस्ट घातली। सोबतच घालूयात एक लाल मिरची आणि एक हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरून घेतलेली। तुमच्याकडे जर लाल मिरची नसेल तर फक्त हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। सोबतच काही सुके मसाले घालूयात। पाव चमचा हळद आणि पावच चमचा लाल तिखट। लाल तिखट फक्त कलर करिता टाकले। लगेचच किसून घेतलेला दुधी घातलाय। साधारणतः हा किस माझा 1 कप भरला होता। दुधी छान व्यवस्थित असा या फोडणीमध्ये परतवून घेतलाय। हा पण किसून घेतलेला असल्यामुळे फारच पटकन शिजला देखील जातो। यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे। संपूर्ण मसाले आणि इतर साहित्य देखील व्यवस्थित परतवून झालंय। लगेचच यामध्ये पाणी घालूयात। तर साधारणतः 1 कप मी पाणी घेतलंय। आता या पाण्याला छान अशी आपल्याला एकदम कमी गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कोथिंबीर किंवा इतर हिरव्या पालेभाज्या देखील घालू शकतात। त्या पालेभाज्या तुम्हाला बारीक चिरूनच घालाव्या लागतील। बघा, पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे। लगेचच चवीनुसार मीठ घालूयात। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता घालूयात 1 कप बारीक रवा। रवा मी अजिबात भाजून घेतला नव्हता, कच्चाच घातलेला आहे। पटापट व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे मग या रव्याच्या अजिबात गाठी तयार होणार नाहीत। यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे, हे मी वारंवार तुम्हाला सांगतेय। तर बघा, अतिशय व्यवस्थितरित्या अजिबात रव्याच्या गाठी न होऊ देता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतेय। पाण्याचं प्रमाण, रव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। छान असा दाटसर आपला रवा यामध्ये भिजला गेलाय। लगेच आता यावर झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटाकरिता वाफ काढून घेऊयात। यामुळे ना रवा आपला व्यवस्थित मऊसूत शिजला जाईल। तुम्हाला जर ही कढई मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। 5 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि लगेचच कढाई गॅसवरून खाली उतरवून घेतली। बघा, अगदी छान अशी दणदणीत याला वाफ बसलेली होती। आपला रवा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलाय, मऊसूत तयार झालाय। आता हा मी एका पसरट आकाराच्या ताटामध्ये काढून घेते। परफेक्ट असं आपलं मिश्रण यामध्ये शिजलं गेलंय। आता हलकसं मळून घ्यायचंय किंवा नाही मळलं तरी देखील चालणार आहे, तसं तर रव्यामध्ये बाइंडिंग ही असतेच। लगेच याचे छोटे छोटेसे गोल गोल नगेट्स बनवून घेऊयात। याला तुम्ही दुधीचे बाईट्स देखील म्हणू शकता। बघा, अगदी छान अशी सहजतेने यामध्ये बाइंडिंग येते। अजिबात आपल्या पिठाला क्रॅक्स जात नाहीयेत किंवा मग हे पीठ देखील हाताला अजिबात चिकटत नाहीये। याला मी थोडासा लंबुळका सिलेंडर सारखा शेप दिला, पण तुम्हाला जर छोटे छोटेसे गोल गोल गोळे बनवायचे असतील तरी देखील चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे।
मार्केटमध्ये ना या पद्धतीचे पोटॅटोचे बाईट्स देखील अवेलेबल आहेत, परंतु त्यामध्ये भरपूर सारं प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो. असे बाईट्स विकत आणून खाण्यापेक्षा मी तर म्हणेल हे घरगुती अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेले बाईट्स तुम्ही मुलांना आवर्जून बनवून द्या. मुले फारच आवडीने खातील. बघा, अगदी 10 मिनिटांमध्ये हे नगेट्स तयार होतात. तयार झालेले नगेट्स लगेचच फ्राय करून घेऊयात. त्याकरिता तेल मी अगोदरच मध्यम गरम करून घेतलंय. त्यामध्ये आता कढईमध्ये मावेल संपूर्ण असे नगेट्स सोडूयात. तुम्हाला जर तळलेले नगेट्स खायचे नसतील तर तुम्ही हेच नगेट्स पसरट आकाराच्या पॅनमध्ये शॅलो फ्राय करून देखील घेऊ शकता. कारण यामध्ये आपण रवा हा शिजवून घेतलेला आहे, तर कच्ची राहण्याची अजिबातच भीती नाहीये. आता गॅसची फ्लेम एकदम फुल करूयात आणि फक्त वरून हलकासा डार्क रंग येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घेऊयात. जोपर्यंत यातील बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत याला झाऱ्याने जास्त वेळेला हलवायचे नाही, नाहीतर मग झाऱ्याला याचं मिश्रण थोडंसं चिकटतं. बघा, काही वेळातच आपल्याला याचा रंग बदलल्यासारखा दिसतोय आणि सोबतच बुडबुडे देखील कमी झाले होते. आता त्यावेळेला हे मी थोडेसे हलवून देते आणि आता हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून घेते. बघा, अगदी परफेक्ट असं याला रंग आलेला आहे. झटपट असे आपले दुधीचे नगेट्स किंवा याला तुम्ही बाईट्स देखील म्हणू शकता तयार झालेले आहेत. चहासोबत खाण्याकरिता किंवा सॉससोबत मुलांच्या पार्टीमध्ये किंवा आलेल्या पाहुण्यांना देखील तुम्ही हे सर्व करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या नाश्ता रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला देखील नक्की आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या. ते शेजारील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. बघा, किती मस्त असे आपले हे नगेट्स किंवा बाईट्स तयार झाले आहेत. अतिशय पोकळ आहेत, खुसखुशीत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी अजिबात तेल देखील पिलेलं नाहीये. गरमागरम मस्त असे सर्व करूयात आणि एन्जॉय करूयात. बाय बाय.